पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री शिंदेंसह 12 मुख्यमंत्री आणि 18 केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार, तर अजित पवार आजारी असल्याने उपस्थितीवर प्रश्नचिन्ह। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी वाराणसीत पंतप्रधान मोदींकडून गंगापूजन। दशाश्वमेध घाटावर मोदींच्या हस्ते गंगापूजन संपन्न। नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये उद्या पंतप्रधान मोदींची सभा। दिंडोरी, नाशिक, धुळ्याच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी एकत्रित सभा घेणार। सभेसाठी जय्यत तयारी सुरू। दोन 2029च्या निवडणुकीचं नेतृत्व मोदीच करणार। एबीपी माझाच्या 0 आवर या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मोठं वक्तव्य। शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटण्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवार जबाबदार। ठाकरेंना पुत्रप्रेम नडलं तर पवारांचाही मुलीसाठी आटापिटा, अमित शहांचा आरोप। घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग्स कोसळलं। दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू। घाटकोपरमधील अनधिकृत होर्डिंग्स उभं करण्यात आलेली जागा रेल्वे पोलिसांची। घाटकोपर होर्डिंग्स दुर्घटनेप्रकरणाची माझाच्या हाती एक्सक्लुझिव्ह माहिती। घाटकोपरमधील होर्डिंग्स कोसळण्याचं खरं कारण समोर। होर्डिंग्स उभारण्यासाठी करण्यात आलेली पायाभरणी कमकुवत। पायाभरणीसाठी वापरण्यात आलेलं सिमेंट कॉन्क्रीटचं मिश्रण देखील कमकुवत होतं। घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। होर्डिंग्स कंपनी मालकाविरोधात 304 कलमांतर्गत गुन्हा दाखल। शिक्षक पदवीधर निवडणूक पुढे ढकला। शिक्षक भारतीची उच्च न्यायालयात याचिका। निवडणूक आयोग आज निर्णय घेणार। देशातील किरकोळ महागाईचा दर एप्रिलमध्ये 11 महिन्यांच्या निचांकी पातळीवर। एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा दर 8.83%, तर अन्नधान्य महागाईचा दर हा 8.60%। भारतात एप्रिल महिन्यात व्हेज थाळी महागली, तर नॉनव्हेज थाळी गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत स्वस्त। क्रिसिलच्या अहवालातून माहिती समोर। वसईच्या किल्ल्यात प्री वेडिंग शूट रील्स बनवण्यावर बंदी। वाढता बेशिस्तपणा, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाचा निर्णय। पूर्व प्राथमिक वर्गांचं बालवाटिका नामकरण। नवीन शैक्षणिक धोरणानुसार जूनपासूनही अभ्यासक्रमात बदल। मान्सून 19 मे रोजी अंदमानात दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। यंदा 2 दिवस आधी मान्सून अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता। मुंबईत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पवईतील 22 केव्ही विद्युत उपकेंद्रात बिघाड। भांडूप कुर्लातील काही भागात पाणी पुरवठा खंडित। हिंगोलीच्या वसमत शहरात प्रचंड पाणी टंचाई। शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा बंद। मागच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा वसमत पालिकेवर हंडा मोर्चा। अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी 6वा आरोपी अटकेत। हरियाणातील फतेहाबादमधून आरोपीला ताब्यात घेतलं। अकोल्याच्या रायलीजीन भागातील व्यापारी अरुण वोरा यांचं अपहरण। मारुती व्हॅनमधून आलेल्या अज्ञातांकडून अपहरण झाल्याची माहिती, त्यामुळे अकोला पोलिसांची जिल्हाभरात नाकाबंदी। सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्याचं ग्रामदैवत असलेल्या श्रीदेवी सातेरी मंदिरात हापूस आंब्याची सजावट पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। धाराशिव जिल्हा परिषदेची ई-ऑफिस प्रणाली ऍक्टिव्ह। या प्रणालीसाठी लागणारं अत्याधुनिक संगणक, स्कॅनर आणि इतर साहित्यासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद। भंडाऱ्याच्या चांदपूर देवस्थानाकडे जाणाऱ्या राज्य मार्गावर बिबट्याचा 4 बछड्यांसह मुक्त संचार। देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना बिबट्याच्या कुटुंबाचं दर्शन। केजरीवालांपाठोपाठ झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही सर्वोच्च न्यायालयात धाव। हेमंत सोरेन यांची प्रचारासाठी जामीन देण्याची मागणी। अहमदाबादमध्ये ऑर्डर कॅन्सल करणं स्विगीला पडलं महागात। ग्राहकाला नुकसान भरपाई देण्याचे गुजरातमधील कन्झ्युमर कोर्टाचे निर्देश। 2022 मधलं प्रकरण। राजकुमार रावच्या श्रीकांत चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ। 4 दिवसात 13.45 कोटींची कमाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।